करावी। मॅन ऑफ द मॅच सामनावीर कोण असेल ज्यानं सुंदर फटकेबाजी केली। ऐनवेळी सामना कुठेतरी आपल्या धावाने कमी निघाल्या त्या संघाच्या आणि दोन मोठे फटके आणि गोलंदाजी अचूक डब्याची ज्याच्याकडनं पाहायला मिळाली तो या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर विघ्नेश आंदुर्लेकर। सन्माननीय आदरणीय आरवली गावचे प्रथम नागरिक सरपंच समीर कांबळे साहेब आपल्याला विनंती करतोय सर तुमच्या शुभ हस्ते विघ्नेश आंदुर्लेकर या खेळाडूचा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्याचा सन्मान केला जातोय सामनावीर देऊन। सामनावीराचे आकर्षक ट्रॉफी आरवली गावचे विद्यमान सरपंच समीर कांबळे सर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय आणि त्यानंतर पुढील सामना आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतोय तो आरवलीश्वर तो बांदेश्वर बांदा होडावडा विपक्ष पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाच्या वतीनं 6 षटकाचा सामना 2 षटक पॉवर प्ले आणि बांदा क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय। प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं जात आहे। दोन्ही संघ 12वा अतिरिक्त खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। दोन्ही कर्णधारांना विनंती की आपला 12वा अतिरिक्त खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। स्पर्धेदरम्यान आगमन होतंय सदा स्पोर्टचे सर्व आदरणीय सदानंद धुरी आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षात या आणि आमचे कौशिक परब आपल्याला विनंती असेल आपल्या हस्ते गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी सन्माननीय सदानंद धुरी यांचा आपण या स्पर्धेदरम्यान हार्दिक स्वागत करूया। या धुरी साहेब। दोन्ही संघ विनंती असेल तुमचा अतिरिक्त खेळाडू होडावडा क्रिकेट संघाचा येतोय तर पीके स्पोर्ट रेडी या दोन संघादरम्यानचा सामना होतोय। सामना सुरू होतोय। आमचे दोन्ही पंच किशोर भगत आणि सतीश डोंगरे आणि सलामीची जोडी ही मैदानात सज्ज होते। 6 षटकांचा सामना 2 षटक पॉवर प्ले 4 गोलंदाज। पहिल्या सामन्यात सामनावीर मानकरी ठरतोय जी बऱ्यापैकी सुरुवात बिनबाद 20 वरून 3 गडी बाद 21 असा डाव घसरला माऊली किरवाडी क्रिकेट संघाचा। विघ्नेश आंदुर्लेकर सामनावीर। पंच खातं सुरू होतंय पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाचं। पाडगावकर काका या आमच्या व्यासपीठावर या। गजानन सूर्याजी आणि जितेंद्र नागोजी ही सलामीची बिनीची जोडी आणि पहिल्या षटकात गोलंदाजी करतोय तो विशाल नाईक। दोन दर्जेदार संघ तुल्यबळ संघ या मैदानात दत्तमाऊली मैदान खासबागवाडी। खोलवर टप्प्याचा चेंडू बघूया यष्टिरक्षकाला चुकवतोय चेंडू अगदी फास्ट आउटफील्ड सीमारेषे पार चेंडू बहुधा जातोय तो थर्डमॅनला 22चा पंचांचा इशारा होतोय। 4 धावांची भर ही धावसंख्येत पडते। बऱ्याच दिवसांनी आमचे मित्र सतीश डोंगरे
हे पंचांच्या भूमिकेत दिसत आहेत. सतीश डोंगरे तुमचा खूप खूप धन्यवाद. होडावडा क्रिकेट संघ म्हटला की त्यांचा जो प्रमुख गोलंदाज सुजित सावळ जो पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतोय, थोडासा तब्येत अजून फिट नसल्यामुळे सामन्यादरम्यान उपलब्ध नाही, परंतु आपल्या संघासोबत या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आलाय. सुजित, तुम्हाला विनंती असेल आपण या आमच्या मान्यवर कक्षात. तुमचं मनपूर्वक स्वागत सुजित सावळ. आडव्या बॅटनं मोठा फटका टोलवायचा प्रयत्न, पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलतोय, परती करतोय, एक धाव दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. दोन्ही फलंदाज एकेरी धावेनं आपलं खातं सुरू करतायत. पीके स्पोर्ट रेडी विरुद्ध श्री बांदेश्वर बांदा होडावडा क्रिकेट संघ हे दोन्ही संघ समोरासमोर दिसत आहेत. 6 षटकांचा सामना. अगदी दोन्ही बऱ्यापैकी संघ. चांगला चेंडू सन्मान देतोय मिडॉनला, क्षेत्ररक्षक धाव घ्यायचा प्रयत्न, हा ना करता अखेर सरते शेवटी दोन्ही फलंदाज अगदी थोडक्यात बचावतायत. एकेरी धावेची भर ही धावसंख्येत पडते. एका बाजूने दाजी नाईक मैदानात दिसतोय, बबल नाईक हल्लेच सुप्रीमो, एक भारतातील एक मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेत हे दोन्ही खेळाडू खेळलेत. खूप काही अनुभव मिळाला असेल त्या स्पर्धेत, एका मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा. आणि बबल नाईकचा षटकार सुद्धा भरपूर टाळ्या वाजवून गेला. चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. पहिल्यांदाच सिंधुदुर्ग आणि गोव्यातील खेळाडूंचा भरणा असलेला संघ सुप्रीमो चषकात खेळला. आणि त्याचबरोबर आणखी खास अभिमानाची गोष्ट, आपली मालवणी कॉमेंट्री बादल चौधरी हे याच्या स्पर्धेदरम्यान समालोचन कक्षात होते. आणि एकंदरीत त्या स्पर्धेचा जर विचार केला, एकेरी धावेची भर ही धावसंख्येत पडते. आमच्यासोबत सदानंद धुरी हे गुणलेखकाचं काम करतायत. सदानंद, तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि एकंदरीत आमची माहिती सुप्रीमो स्पर्धेबद्दल, एकंदरीत गेली सातत्याने कित्येक वर्ष ती स्पर्धा खेळवली जाते, परंतु पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा बबल नाईक हा त्या स्पर्धेतील 7वा खेळाडू ठरलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलक पोचलाय तो 8 धावा. थोडीशी सावध सुरुवात, परंतु चांगली सुरुवात. पहिला सामना आपण बघितला 48 धावांचा, बऱ्यापैकी सुरुवात 20 धावांची माऊली किरवाडी क्रिकेट संघ. त्यानंतर डाव घसरला. विघ्नेश आंदुर्लेकर सामनावीर ठरला. आपल्या आरवली गावचे प्रथम नागरिक सन्माननीय समीर कांबळे यांच्या हस्ते सुंदर अशी ट्रॉफी त्याला देण्यात आली. आणि त्यानंतर गोलंदाजीत बदल झालाय. राजेश कणगोटकर सज्ज होते. सुजित सावळ, आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षात या. दुसरं षटक गोलंदाज सज्ज होते आपल्या बॉलिंग मार्कवर. समोर स्ट्राईकला अगदी आक्रमक विस्फोटक फलंदाज गजानन सूर्याजी. बॅटची आतली कड घेतोय, चेंडू जातोय, तो शॉर्ट फाईन लेगला. बहुधा चेंडू थांबतोय का चेंडू अडवतोय? क्षेत्ररक्षक चेंडू थांबवतोय. बहुधा तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानात होतोय. एकेरी धाव या ठिकाणी वाचवली जाते. एक धाव बऱ्याच वेळा सामन्यात खूप महत्वाची असते. 3 धावांची भर धावसंख्या दुहेरी अंकात परावर्तित होते. ते 11 धावा पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाची. चांगला चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. ऑफ स्टंपर थोडासा टप्पा पडतोय, कट होऊन बाहेर निघतोय, थोडासा खाली पण राहतोय. विनय पावनोजी यष्टीरक्षक बाकीचं काम पूर्ण करतोय. गोलंदाज राजेश आपल्या बॉलिंग मार्कवर. राजेश कणगुटकर सज्ज होतोय पुढील चेंडू टाकण्यासाठी. फुलटॉस चेंडू, आडवे बॅटने एक चांगला फटका बबल नाईक येतो स्क्रीनवर. लॉंगा पूर्ण. एकेरी धावेची भर ही धावसंख्येत पडते. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही प्रेक्षक स्पर्धा घर बसल्या बघतायत. तुमचं पण मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेदरम्यान पुन्हा एकदा स्ट्राईकला सज्ज होतो येतो गजानन सूर्याजी. धावफलक पोचला येतो 12 धावा. षटक क्रमांक दुसरा. सामना 6 षटकांचा या दोन संघादरम्यान.
वरपी चेंडू चेंडू भिरकावलाय ऑन साइडला मिडविकेटच्या दिशेनं चेंडू जातोय तो सीमा पार. बघूया पंच थोडीशी खातरजमा करताय चौकार की षटकार आणि सरते शेवटी पंचांचा इशारा येणं बाकी चौकार 4 धावांसाठी. 4 धावांची भर ही धावसंख्येत पडते. एक चांगला फटका थोडासा वारा या फटक्याला आणखी मदत करतोय. मिड विकेटला 16 धावा धावपलकावर एक चांगली सुरुवात मैदानात आपण बघतोय. या षटकात राजेश कणगोटकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तर स्ट्राईकला गजानन सूर्याजी. आखो टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पोल मिड विकेटला चेंडू पुन्हा एकदा जातोय तो बाउंड्री लाईनला. चौकारासाठी 4 धावांसाठी. लागोपाठ 2 मोठे फटके आपण मैदानात बघतोय. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू एक चांगली खेळपट्टी जी खूप मेहनत करून बनवली खास करून जयराम कावळे आणि त्यांचे सहकारी ज्यांनी या अगोदर 40 वर्ष पूर्ण असलेले खेळाडू या स्पर्धेत मैदानात आपण बघितलेत. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण म्हणा देवगड म्हणा भरपूर लांबून खेळाडू या स्पर्धेत आले आणि त्यावेळी खेळपट्टी ज्यांनी बनवली ते आमचे जयराम कावळे आणि त्यांचे साथीदार. आणि तीच खेळपट्टी पुन्हा या ठिकाणी हे दत्तकृपा माऊली मैदान खासबागवाडी एक सुरेख असं मैदान या मैदानात ही स्पर्धा खेळवली जाते. त्याचा पहिला दिवस. एक वेगवान चेंडू यष्टीरक्षक बाकीचं काम पूर्ण करते. थोडासा स्टंपला सोडून जाणारा पंच वळतायत. दोन्ही हात समांतर करतायत. अवांतरचा इशारा होत आणखी एका धावीची भर ही धावसंख्येत पडते. नाणेफेक जिंकली आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले श्री बांदेश्वर बांदा होडावडा क्रिकेट संघ. 21 धावा धावपलकावर. ओव्हरपिच चेंडू मोठा फटका टोलवायचा प्रयत्न बघूया. नॉन स्ट्रायकरला फेकी होते. अतिशय सुंदर फेकी बघायला मिळाली. फलंदाज अडचणीत सापडतोय आणि पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाला बसतोय तो पहिला हादरा. एक जमलेली जोडी फोडण्यात गोलंदाजाला या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला यश मिळतंय. दोन षटकं समाप्त झालीत आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर बऱ्यापैकी धावपलकावर धावपल संख्या आपण बघतोय. परंतु विनाकारण या ठिकाणी जो अगदी फुल फॉर्म मध्ये खेळत होता मोठे फटके टोलवत होता तो गजानन सूर्याजी मात्र धावबाद होत तंबूमध्ये परततोय. 21 धावा 1 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानात आलाय तो ग्लेन फर्नांडिस. गोलंदाजीत बदल झालाय. विनय पावणोजी सज्ज होतोय. आपल्या बॉलिंग मार्कवर खेळ समाप्त झालाय तो पॉवर प्लेच्या सुरुवातीच्या 2 षटकांचा. एकंदरीत धावांचा विचार केला तर मी म्हणेन की पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ प्रथमेश कामत संघ मालक संघ बऱ्यापैकी सुरुवात करतोय. बघूया गोलंदाजीत बदल झालाय. क्षेत्ररक्षणात मैदानात बदल होतोय. अगदी छोट्या चणीचा या ठिकाणी क्षेत्ररक्षक ज्याने हल्लीच मातोंडच्या स्पर्धेत एक उत्कृष्ट असा झेल टिपला तो अवधूत आपल्याला मैदानात दिसतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण ज्याचं आपण मातोंडमध्ये बघितलं. आणि जी पहिली स्पर्धा होती पाडगावकर काका की मातोंडची स्पर्धा की ज्या स्पर्धेत कौशिक ट्रॉफी नव्हती फक्त रोख पारितोषिक 50,000 आणि 25,000 होतं. आणि संघ मालकांना बक्षीस होतं वॉशिंग मशीन आणि LED टीव्ही. म्हणजे अशी एक आगळी वेगळी स्पर्धा जी सिंधुदुर्गात मी म्हणेन की पहिल्यांदाच होती की संघ मालकांना बक्षीस होतं परंतु विजेत्या संघाला ट्रॉफी नव्हती. ओ अल्टीपल्टी चेंडू डीप फाईन लेगला सीमा पार. चौकार 4 धावांसाठी. धावपलक पुढे सरकलाय तो पाहू शतक धावपलक. पंचवीस धावा स्पर्धेदरम्यान या स्पर्धेचा आनंद लुटतायत आमचे सन्माननीय पराग शिरोडकर. पराग शिरोडकर तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही या स्पर्धेचा अगदी वेळात वेळ काढून आनंद लुटतायत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. टप्प्याचा चेंडू कच्चा प्रयत्न चेंडू गलीला फसवतोय क्षेत्ररक्षकाला. चेंडू पुन्हा एकदा थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं अतिशय शेवटपर्यंत पाठलाग बघा मैदानात बघितला परंतु सरते शेवटी ही शर्यत चेंडू जिंकतोय. चौकार 4 धावा मिळतायत त्या या ठिकाणी पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाला. दुपारचं सत्र आमच्या कॅमेरामनचं पण कौतुक करावं लागेल ओमकार सावंत
जो बऱ्याच वेळा भर उन्हात आपलं काम करत असतो. खूप मेहनत आहे. सन्माननीय संतोष नाणेकर, सन्माननीय श्री गौरव सावंत आणि त्यांची पुरी टीम. अल्टीपल्टीचा प्रयत्न, मारायचा प्रयत्न, ज्या ठिकाणी चेंडू दुसऱ्या विरुद्ध बाजूने निघतोय, एकेरी धाव, लेगबाईचा पंचांचा इशारा होतोय. एकेरी धावेची भर ही धावसंख्येत पडते. किशोर भगत त्यांच्यासोबत सतीश डोंगरे आणि नाना नाईक हे 3 पंच या स्पर्धेदरम्यान. कॉमेंट्री बॉक्समध्ये नाना परब आणि रितेश जाधव यांचा पण आवाज आपण ऐकूया. आणि अंतिम दिवशी या स्पर्धेत बादल चौधरी हे समालोचन कक्षात. बोल्ड होतोय फलंदाज. स्कूपचा प्रयत्न, एक चित्र विचित्र फटका मारायचा प्रयत्न. नाना परब मी म्हणेन की ज्यावेळी असं मोकळं मैदान असतं त्यावेळी तुम्ही कुठेही चेंडू टोलवू शकता. त्यावेळी या फटक्यांची तुम्हाला तशी काही आवश्यकता नसते. परंतु हल्ली बरेच फलंदाज असे चित्रविचित्र फटके मारतात आणि बऱ्याच वेळा हे फलंदाज बाद होतात, आपल्या संघाला अडचणीत टाकतायत. जी बऱ्यापैकी सुरुवात होती त्यानंतर मात्र कमबॅक करतोय तो श्री बांदेश्वर बांदा होडावडा क्रिकेट संघ. दुसरा गडी हा तंबूमध्ये परततोय. धावफलक पोचलाय तो बरोबर 30 धावा, 2 गडी बाद, षटक क्रमांक 3. अजूनही 3 षटक बाकी आणि वैयक्तिक या ठिकाणी 3 धावावर माघारी परततोय तो जितेंद्र नागोजी. जितेंद्र नागोजी बाद झाल्यानंतर आणखी एक आक्रमक तडाखेबाज फलंदाज हा मैदानात सज्ज होतोय तो नितेश राऊळ. पहिला सामना आपण बघितला 48 धावांचा, परंतु या दुसऱ्या सामन्यात मात्र एका मोठ्या धावसंख्येची अपेक्षा असेल. कारण 2 समोर मातब्बर फलंदाज आहेत, एक दाजी नाईक आणि दुसऱ्या बाजूला बबल नाईक म्हणजे डावकुरी उजवी अशी ही जोडी. आणि या 2 फलंदाजांसमोर मी म्हणेन की एक मोठी धावसंख्या ही तुम्हाला उभारावी लागेल. कारण चांगली खेळपट्टी आहे, फलंदाजाला पोषक अशी खेळपट्टी आहे, वाऱ्याचा पण वेग आहे आणि या अशा वाऱ्यावर नक्कीच फलंदाजी बघायला खूप मजा असेल. परंतु त्या अगोदर ही जोडी सुद्धा बघूया कशा प्रकारे फटकेबाजी करते. कारण भरपूर अपेक्षा असतील नितेश राऊळकडनं, जो पण एक मोठ्या फटक्यांसाठी प्रसिद्ध आहे. दुसऱ्या बाजूनं ज्याने फिरकीनं आपला तसा उमटवलाय अष्टपैलू खेळाडू तो ग्लेन फर्नांडिस हाही मैदानात दिसतोय. आले आले एक फुलटॉस चेंडू, मनगटी फटका, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक, परंतु जोपर्यंत फेके होते 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. आले आले आपलं खातं उघडतोय एकेरी धावेनं. धावफलक पुढे सरकतोय तो 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. श्री सिद्धेश परब उर्फ भाई मित्रमंडळ त्याचबरोबर शिवसेना यांच्या वतीनं आयोजन. पुढे सरसावतोय, उडवलाय डीप लॉंगानला चेंडू, बरोबर क्षेत्ररक्षक झेल टिपतोय अगदी आणि ग्लेन फर्नांडिस बाद होतोय. तिसरा गडी हा तंबूमध्ये परत एक सुरेख झेल टिपला गेला. थोडासा कदाचित क्रॉस बॅटनं मारला असता तर चेंडू षटकार, परंतु डीप लॉंगानला अगदी आपलं बॅलन्स राखतोय, अंदाज घेतोय. विशाल नाईक झेल टिपतोय, एक अप्रतिम झेल स्पर्धेत टिपला जात ग्लेन फर्नांडिसला माघारी परतावं लागतंय. दत्त माऊली मैदान खासबाग आणि खूप खूप आभार धन्यवाद मानावे लागतील ते सन्माननीय गुरुनाथ गावडे, श्री दादा गावडे, त्याचबरोबर सन्माननीय शेखर गावडे आणि संपूर्ण परिवार, त्याचबरोबर श्री नारायण परब. आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. नवीन फलंदाज हा मैदानात सज्ज होतोय हरी गावडा. एक बऱ्यापैकी सुरुवात, परंतु त्यानंतर मॅच मध्ये कमबॅक करतोय तो श्री बांदेश्वर बांदा होडावडा क्रिकेट संघ. गोलंदाजीत बदल झालाय, खेळ समाप्त होतोय तो 3 षटक 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आपलं वैयक्तिक दुसरं संघाकडून 4थं षटक टाकण्यासाठी विशाल नाईक सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. बोल्ड होतोय
आडव्या बॅटने अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न फलंदाजाचा अंगलट येतोय. साफ त्रिफळाची धोत. चौथा गडी हा तंबूमध्ये परत येतो पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाचा. गोलंदाज विशाल सज्ज होते आपल्या बॉलिंग मार्कवर. समोर नवीन फलंदाज आलाय तो डावकुरा फलंदाज गोट्या राणे. डावकुरा गोलंदाज डावकुरा फलंदाज एक कॉपी बुक स्टाईल फटका गलीच्या दिशेने चित्रक्षेप येतोय. बराच वेळ तो धावपलक रखडला होता. तो एकेरी धावेने पुढे सरकतोय. तो 32 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. एक भव्य दिव्य अशी सुरेख स्पर्धा. एक गाव एक संघ. ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000, इतरही आकर्षक बक्षिस. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी बक्षिसांची खैरात असणारी ही क्रिकेट स्पर्धा. आणि बघूया आजचा पहिला दिवस दुपारचं सत्र. हे 2 बलाढ्य संघ आमने सामने. चांगला चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा खेळून काढतो ऑफसाईडला कव्हरला शॉर्ट कव्हरला चित्रक्षक. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. म्हणजे एकंदरीत डावकुऱ्या फलंदाजाला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. राईट हँडर फलंदाजाला राऊंड विकेट असा काहीसा भेदक मारा. गोलंदाज विशाल ज्याने पॉवर प्ले मध्ये सुरुवात केली होती. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 4थं षटक. एक पुन्हा एक वाईड यॉर्कर यष्टिरक्षकाच्या हातातून चेंडू थोडासा निसटतोय परंतु धाव काही घ्यायची संधी मिळत नाही. धाव मिळत नाही. धावपलक स्थिरावलाय. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. परंतु थोडासा मधल्या पळीवर दडपण आलंय मैदानात कारण चांगल्या सुरुवातीनंतर बराबर 4 गडी तंबूमध्ये परतलेत. बॅकफुटला ते कट करतो एक चांगला फटकात. बघूयात गलीच्या दिशेनं एकेरी धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. जोपर्यंत डीप कव्हर पॉइंट बाउंड्रीवरनं चित्रक्षक येतोय. 2 धावा दोन्ही फलंदाज सहजगत्या हे पूर्ण करतायत. दुहेरी धावांची भर 35 धावा 4 गडी बाद अशी धावसंख्या. बऱ्यापैकी आमच्यासोबत सदानंद दुरी स्कोररचं काम करतायत. आणि त्यानंतर मात्र राजेश हंसवाडकर यांचं या ठिकाणी आगमन होईल. अल्टीपल्टीचा प्रयत्न. एक फुलर लेनचा चेंडू. बघूया थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जातोय. एकेरी धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. आउटफील्ड अतिशय वेगात परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावांची भर ही धावसंख्येत पडते. पंचांचा 22चा इशारा होतोय. या 2 धावांबरोबरच खेळ समाप्त होतोय. तो 4थ्या षटकाचा 4 षटकं समाप्त झालीत. या 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा 4 गडी बाद. पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना.
4 षटकं समाप्त झालीत. 5व्या षटकाला प्रारंभ होतोय. मैदानात गोलंदाजीत बदल झालाय. राजेश ओव्हरपिच चेंडू भिरकावलाय डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक अतिशय सुरेख झेल टेपला जातोय. विदुल पावणोजी. कारण वारा आणि अशा वाऱ्याच्या ज्यावेळी चेंडू अगदी समोर दिसतो त्यावेळी चेंडू थोडासा हलतो समोर. क्षेत्ररक्षकाच्या खूप अवघड असतं. प्रत्येक सुरेख झेल टेपला जात. एक मोठा फटका सुरुवातीला वाटले षटकार जातोय परंतु 5वा गडी हा तंबूमध्ये परततोय. हरिगौडा तंबूमध्ये परतलाय आणि नवीन फलंदाज अक्षय राणे हा मैदानात पावलं टाकतोय. एक भागीदारी नक्की पुन्हा करावी लागेल ती पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाला. कारण सामना 6 षटकांचा. एकंदरीत चांगली खेळपट्टी. आउटफील्डचा विचार केला. बाउंड्री नक्कीच खूप लांब आहे. तेवढं सोपं नसेल जे षटकार मारणं. आणि हिरवगार या ठिकाणी मी म्हणेन मैदान आहे. म्हणजे क्षेत्ररक्षकांना खूप चांगलं मैदान. त्यांची परीक्षा घेणार असं हे मैदान. बघूया किती धावांपर्यंत पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ हा प्रथम फलंदाजीत निर्धारित 6 षटकात मजल मारतोय. गोलंदाज राजेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर समोर आलाय. तो नवीन फलंदाज अक्षय राणे. यावेळी मात्र खणखणीत फटका मिड विकेटला. बघूया. ओहो एक अप्रतिम झेल ठरला असता स्पर्धेतील. बबल नाईकचा प्रयत्न सुंदर होता. 2 धावा. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. स्क्वेअर लेग बाउंड्रीवरनं चेंडूची परती होते. 3 धावांची भर. परंतु बबल नाईकचं कौतुक करावं लागेल कारण जो त्यानं एफर्ट लावला होता, जो प्रयत्न होता खूप सुंदर होता. झेल सोपा नव्हता. जर टिपला गेला असता तर आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल होता. 3 धावांची भर ही धावसंख्येत पडते. 40 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. विनंती असेल या स्पर्धेदरम्यान सन्माननीय सचिन प्रभू या ठिकाणी दिसत आहेत. सचिन प्रभू आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचं आहे. तुमचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेदरम्यान. धावफलक पोचलाय तो 40 5 गड्यांच्या मोबदल्यात. बॅटची कड घेतोय. चेंडू जातोय तो थर्ड मॅनच्या दिशेनं. एकेरी धाव दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. धावफलक पुढे सरकलाय तो 41 5 गड्यांच्या मोबदल्यात. हो चांगला फटका ऑफसाईडला कव्हर पॉइंटला. नो मॅच लँड मध्ये. बरोबर आमचा कॅमेरामन त्या ठिकाणी दिसतोय तो विघ्नेश प्रभू. चेंडू सीमा पार चौकार 4 धावांसाठी. एक चांगला फटका बऱ्याच वेळानंतर फलंदाजाच्या बॅट मधून मिळतायत. त्या 4 धावा. या चौकाराबरोबर धावफलक पुढे सरकतोय. सचिन प्रभू साहेब आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षात या. 45 धावा 5 गडी बाद. आडव्या बॅटने एक चांगला स्लॉक स्वीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय परती करतोय. 2ऱ्या धावेसाठी प्रयत्न खरं म्हणजे करावा लागला असता. करायला हवा होता कारण या धावा सुद्धा खूप महत्वाच्या असतात. एकेरी धावेची धावसंख्येत भर पडत 46 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 5. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी. समोर बबल नाईक दाजी नाईक. मी म्हणेन की 65 धावांपर्यंत मजल ही मारावी लागेल पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाला. जर 70 धावा झाल्या तर खूप चांगली गोष्ट असेल परंतु कमीच कमी एक 65 धावांपर्यंत मजल ही मारावी लागेल. 46 धावा धावफलक 5 गडी बाद. पुढे सरसावत लॉंग आपला चेंडू हवेत. बबल नाईक पुन्हा एकदा दिसतोय. यावेळी मात्र चेंडू त्याला चकवतोय. मिळतायत त्या 4 धावा. धावांचा अर्धशतक हे धावफलकावर. पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ. खेळ समाप्त झालाय तो 5व्या षटकाचा. या 5व्या षटकानंतर बरोबर 50 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात.
गोलंदाजीत बदल झालाय. शेवटचं षटक. नाना परब काही खेळाडू नंतर म्हणजे गोलंदाजी सुद्धा हाताळताना दिसलेत. मी संदेश पार्टेचा उल्लेख करेन. सुरुवातीला फक्त फलंदाज होता. बबल नाईक पण हा फलंदाज म्हणूनच होता, परंतु हल्ली पार्ट टाइम गोलंदाजी करतोय. ग्लेन फर्नांडिस मुख्य गोलंदाज, परंतु हल्ली बऱ्यापैकी फलंदाजी करतोय. म्हणजे आजकाल अष्टपैलू खेळाडू हवेत, कारण सामने 4, 5, 6 षटकांचे होतात. त्यावेळी असे खेळाडू हवेत. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सचिन प्रभू साहेबांचं आगमन होतंय. गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी आपण स्वागत त्यांचं या ठिकाणी करूया. कौशिक परब या ठिकाणी स्वागत करतायत. डीप लॉंग आला एक गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. साहेब सचिन प्रभू आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेत. तुमचं खूप खूप स्वागत. कौशिक परब यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन शेवटचं स्लॉक ओव्हर मधील षटक आणि या षटकात पहिल्या चेंडूवर बबल नाईकच्या गोलंदाजीवर एक उत्तुंग असा षटकार. मिळतात त्या 6 धावा. कॉमेंट्री बॉक्स मधून एक जो अंदाज एक 65 धावांपर्यंत मजल मारावी लागेल. बघूया काय घडतंय पुढील चेंडूवर. चेंडू बघूया एकेरी धावेसाठी प्रयत्न होतोय. फलंदाज अडचणीत सापडतोय. जी धाव नव्हती ती धाव घ्यायचा प्रयत्न फलंदाजाचा अंगलटी येत. त्या ठिकाणी आणखी एक गडी हा तंबूमध्ये परततोय. या स्पर्धेदरम्यान आमच्या मंडळाला 1000 रुपयाची देणगी या ठिकाणी देत आहेत ते सन्माननीय सचिन प्रभू साहेब. तुमचं खूप खूप धन्यवाद या आमच्या मंडळाच्या वतीनं. आणखी एक नवीन फलंदाज मैदानात जातोय तो कार्तिक. संपूर्ण स्पर्धेत एक बक्षीस पुरस्कृत केलं गेलंय. आरवलीश्वर हॉटेल आरवली सन्माननीय योगेश मसूरकर यांच्याकडून 3 चेंडू 3 षटकार किंवा विकेट हॅट्रिक 3 चेंडूत 500 रुपये. फुलटॉस चेंडू बिरकावलाय ऑन साइडला. बघूया गॅप मधनं चेंडू मिड विकेट आणि डीप लॉंगन याच्यामधून चेंडू सीमा पार चौकार 4 धावांसाठी. एक सुरेख फटका धावफलक पुढे सरकलाय. तो 60 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. 60 धावा. कार्तिक आलाय जो नॉन स्ट्रायकर एंडला आणि स्ट्राईकला फलंदाजी करतोय तो अक्षय राणे. चौकार त्याच्या बॅटमधनं निघालाय. धावफलक पोचलाय तो 60 गड्यांच्या मोबदल्यात. सुजित सावळ आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मान्यवर झाला असता तर वाईड बॉल पण ठरला असता. कदाचित मोठा फटका पण निघाला असता, परंतु फलंदाज चूक करतोय. धाव काही मिळत नाही. बबल नाईक आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. एक फिरकी गोलंदाज ऑन साइडला टोलवायचा प्रयत्न. याही वेळा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. बघा म्हणजे सुरुवातीला पहिल्या चेंडूवर षटकार निघाला, त्या चौकार निघाला, त्यानंतर बऱ्यापैकी कमबॅक करतोय तो बबल नाईक आपल्या बॉलिंग मार्कवर. टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल बरोबर. यावेळी मात्र उंचीने धोका दिला अवधूतला. चेंडू सीमा पार डीप लॉंगरला. एक अप्रतिम क्षेत्ररक्षक जो यावेळी मात्र चेंडू त्याला चकवतोय. चेंडू खूप डोक्यावरून, कदाचित उंच असलेला खेळाडू जरी असला असता तरी त्याच्या डोक्यावरून चेंडू गेला असता आणि चेंडू सीमा पार चौकार. एक समाधानकारक धावसंख्या जो एक 65 ते 70 धावांचा अंदाज होता. कॉमेंट्री बॉक्स मधून धावसंख्या पोहोचते ती 64 आणि 65 धावांचं आव्हान. स्पर्धेदरम्यान परिसरात सदानंद परब हे सामन्याचा आनंद लुटतायत. सदानंद परब तुमचं धन्यवाद. 65 धावा या सामना जिंकण्यासाठी.
नमस्कार, धन्यवाद नाईक सर. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय या क्रिकेट स्पर्धेचं एक ओढवडे गावचा लाडका खेळाडू सुजित सावळ यांचं आगमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत करतोय सुजित सावळ. हेलो. बॉलिंग मार्ग पर गौरेश कांबड़ी. 65 का टारगेट. एक अच्छा बेहतरीन स्ट्रोक निकलता मिड विकेट रीजन में और गेंद सीमा रेखा के बाहर निकल रही है. 4 रन के लिए बेहतरीन स्ट्रोक निकला. अक्षय राणे एक बहुत ही प्रयास कर रहे हैं गेंद को रोकने के लिए, लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए और 4 रन के साथ स्कोर आगे निकला. 8 रन स्कोर बोर्ड पर. 65 रन का टारगेट है और सामने वाली क्रिकेट टीम भी बहुत सी मजबूत है. बबल नाइक स्ट्राइक पर. बल्ले का अंदरूनी किनारा. यहाँ पर बैकवर्ड शॉट लेके दिशा में नितेश राहुल गेंद को फील्ड करते 30 यार्ड सर्कल में. बिंदी गेंद यहाँ पर अच्छी गेंद. 4 गेंदों का खेल समाप्त हुआ. 8 रन स्कोरबोर्ड पर. 65 का टारगेट. कमेंट्री बॉक्स में सर अशोक नाइक और स्कोरिंग काउंटिंग विराज सारक. अच्छा स्कोरिंग मेरे साथ. अच्छा ही हमेशा अच्छी योगदान दे रहे मेरे साथ कमेंट्री बॉक्स में. और गौरेश कांबड़ी कमेंट्री बॉक्स के सामने से. छोटी गेंद यहाँ पर बेहतरीन गेंद को गैदर किया और फॉलो थ्रू में कैच को गैदर करते हुए गौरेश कांबड़ी और पहली विकेट हाथ में लगते हुए 8 रन 1 विकेट के नुकसान पर. बबल नाइक का लौटना और थोड़ी सी निराशा बन रही है. और लगभग जो सपोर्टर आए बहुत सारे के जहां पर सपोर्टर और जो क्राउड में जहां पर लग रहा था बबल की बल्लेबाजी, लेकिन बबल का पहला विकेट 1 विकेट पर पहले बल्लेबाजी करते हुए 8 रन स्कोरबोर्ड पर. 65 का टारगेट है और नए बल्लेबाज मैदान के ऊपर विशाल नाइक. नए बल्लेबाज मैदान पर. स्ट्राइक पर विशाल नाइक लेफ्ट हैंड बल्लेबाज है. गेंदबाजी में अच्छी सफल गेंदबाजी. और नॉन स्ट्राइक पर विनय पावड़ोजी. अगली गेंद एक देख रही है. सबमरीन डिलीवर लेग सकते हैं यहाँ पर. शॉर्ट टर्नमैन गली में खिलाड़ी गजा सूर्या जी गेंद को फील्ड करते. ऑफिशियल्स का इशारा हमारी तरफ बनता हुआ लेग 22 का और 1 रन खाते में जुड़ता और 1 रन के साथ 1 विकेट के नुकसान पर 65 का टारगेट चेस करते हुए बांदेश्वर बांदा होडौडा क्रिकेट टीम 9 रन स्कोरबोर्ड पर. पैंसठ का टारगेट है और ओपनिंग जोड़ी की बात कीजिए तो बबल तो वापस लौट चुके हैं और विशाल नाइक उनका साथ देने के लिए विनय पावड़े जी. अच्छी रेडी क्रिकेट टीम की बात की जो पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट टीम अनुभवी खिलाड़ी और बीच में एक अच्छी साझेदारी बनी. अक्षय राणे एक अच्छी बल्लेबाजी अक्षय राणे की. जितेंद्र नागोजी बॉलिंग मार्ग पर व्यक्तिगत खुद का पहला और टीम की ओर से महत्वपूर्ण दूसरा ओवर लेके 14 रन का योगदान दिया. अक्षय राणे ने अच्छा साथ दिया था गोट्या राणे ने और 65 का टारगेट और पहला ओवर का खेल समाप्त हो 1 विकेट के नुकसान पर 9 रन स्कोरबोर्ड पर. जितेंद्र बॉलिंग मार्ग पर आगे निकले. फुल टॉस बनाकर यहाँ पर डी बैक स्कोर में रितेश गवंडे गेंद को फील्ड करते थ्रो करते. तब तक एक सिंगल बन चुका है मेरे ख्याल से रितेश का. एक बेहतरीन फील्डिंग
शॉट मिड ऑफ में फील्ड कर रहे हैं, 30 सर्कल में। रितेश अनुभवी है, यहाँ पर युवा खिलाड़ी है। रितेश की बात से बहुत सी जो हाल ही में एक सरपंच चषक को रेडी प्रीमियर लीग में बहुत सा योगदान दिया इस खिलाड़ी ने, वो रितेश गवंडी देख सकते हैं स्क्रीन के ऊपर। और जितेंद्र नागोजी बॉलिंग बार पर 1 रन के साथ स्कोर आगे निकला 10 रन स्कोरबोर्ड पर। 10 रन स्कोरबोर्ड के ऊपर बन चुके हैं। देख सकते हैं आज टूर्नामेंट का पहला दिन और पहले दिन का दूसरा मुकाबला बांदेश्वर बांदा विपक्ष क्रिकेट टीम पीके स्पोर्ट रेडी। 64 रन बनाए थे पहले बल्लेबाजी करते हुए रेडी क्रिकेट टीम ने और 65 का टारगेट। होड़ा क्रिकेट टीम भी यहाँ पर बीच में देख सकते हैं सीधे बल्ले से गेंद को खेला यहाँ पर लॉन्ग ऑफ रीजन में और गेंद सीमा रेखा के बाहर निकल रही है 4 रन के लिए। चौके के साथ स्कोर भी आगे निकला, कुल मिला के 14 रन स्कोरबोर्ड पर। 1 विकेट के नुकसान पर 14 रन। देख सकते हैं मुकाबला आज का पहले दिन और पहले दिन का दूसरा मुकाबला। 65 का टारगेट और सामने वाले की बात की तो बबल नाइक का पहला विकेट और उसके बाद एक अच्छी शुरुआत विनय पवनो जी स्ट्राइक पर। अच्छी गेंद यहाँ पर डी बैक स्कोर में खिलाड़ी मौजूद नहीं है लेकिन दौड़ चुके हैं, तब तक गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। एक चौका और निकला और चौके के साथ स्कोर भी आगे निकलता हुआ 18 रन स्कोरबोर्ड के ऊपर। कमेंट्री बॉक्स में विराज मेरे साथ स्कोरिंग काउंटिंग एक अच्छी जानकारी मेरे साथ दे रहे, और स्कोर भी रुक चुका है 18 रन स्कोरबोर्ड पर। 65 का टारगेट है, लंबा सफर तय करना है लेकिन एक लंबी साझेदारी की जरूरत होगी मैच जीतने के लिए। स्ट्राइक पर विनय पवनो जी, फुल टॉस गेंद, अकबर का अच्छा प्रहार बल्ले के बीचों बीच वाइडिश लॉन्ग ऑन रीजन में और अक्षय रहाणे का एक बेहतरीन गेंद को रोका। जब तक आप फील्ड करते आसानी के साथ 2 रन पूरे करते हुए दोनों बल्लेबाज। अक्षय रहाणे की बात कीजिए तो बल्लेबाजी में एक 14 रन का महत्वपूर्ण योगदान और फील्डिंग में एक हमेशा 100% योगदान देते हैं। जितेंद्र नागो जी यहाँ पर चेक करो यूट्यूब भाऊ चेक कर फोर बाउंड्री एक पाहिजे की 2 पाहिजे कमेंटेटर। जहां पर अंपायर सर सतीश डोगरे तीसरे अंपायर के जांच कर रहे हैं जो लॉन्ग ऑन में फील्ड कर रहे थे अक्षय रहाणे, जो जरूर गेंद को रोका था लेकिन क्या तीसरे अंपायर के जांच करेंगे बाउंड्री हो या अपने टीम के लिए रन बचाए, ये जरूर तीसरे अंपायर जांच करेंगे। प्रतियोगिता का आज का पहला दिन और पहले दिन का दूसरा मुकाबला बांदेश्वर बांदा होडावड़ा विपक्ष क्रिकेट टीम पीके स्पोर्ट रेडी और पहले बल्लेबाजी करते हुए रेडी क्रिकेट टीम 64 रन बनाए, 65 का टारगेट है और इस गेंद के ऊपर सिर्फ 2 रन बने लेकिन अपनी टीम के लिए 2 रन बचाए अक्षय रहाणे ने। एक अक्षय की बात की जाए तो हमेशा कहा भी टूर्नामेंट क्रिकेट में एक 100% हमेशा योगदान देते हैं वो अक्षय रहाणे। कुल मिला के स्कोर 2 रन के साथ आगे निकल चुका है। 20 रन स्कोरबोर्ड पर, 65 का टारगेट। अच्छी गेंदबाजी वापसी कर चुके जितेंद्र नागोजी, अनुभवी खिलाड़ी, ज्यादा से ज्यादा बल्लेबाज के लिए मौका दे रहे लेकिन बल्लेबाज यही कर रहे हैं एक रूम बनाकर खेलने की कोशिश। 20 रन स्कोरबोर्ड पर डॉट गेंद निकल चुके इसे कमेंट्री बॉक्स के सामने से लेफ्ट हैंड यहाँ पर राइट हैंड राउंड विकेट। हल्की से गेंद को कट किया, यहाँ पर शॉट गली में खिलाड़ी गजानन सूर्या जी गेंद को फील्ड करते, तब तक 1 रन पूरा किया और 1 रन के साथ पॉपिंग क्रीज में सुरक्षित। ओवर की समाप्ति हुई दूसरी और 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर बनता हुआ 1 विकेट के नुकसान पर 21 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 21 रन लॉस ऑफ 1 विकेट्स। अब 2 ओवर का खेल समाप्त हुआ 21 रन स्कोरबोर्ड पर और आने वाली 24 गेंदें और मैच का समीकरण है 44 रन का। तो प्रति ओवर 11 रन का रिक्वायर रन रेट है मैच जीतने के लिए बांदेश्वर बांदा होडावड़ा क्रिकेट टीम के लिए। आने वाली 24 गेंदें और 44 रन का समीकरण
और बॉलिंग में फिर से एक बार परिवर्तन। जिस गेंदबाज ने बीच में आकर बल्लेबाजी की थी वो अक्षय राणे बॉलिंग मार्ग पर व्यक्तिगत खुद का पहला टीम की ओर से महत्वपूर्ण तीसरा ओवर लेके कमेंट्री बॉक्स के सामने से बल्लेबाजी करते समय एक दो बड़े शॉट निकले, 14 रन का योगदान और अली में अच्छी फील्डिंग। यहाँ पर सभी क्षेत्र में 100% हमेशा योगदान देने वाले खिलाड़ी, बहुत सा अनुभव है, रेडी क्रिकेट टीम से ज्यादा योगदान दे चुके वो अक्षय राणे थोड़ी सी फील्ड में तब्दीली कर रहे खुद टीम के कप्तान। और यहाँ पर हरी गौड़ा हमारे कमेंट्री बॉक्स के सामने, यहाँ पर लॉन्ग ऑन द रीजन में, लॉन्ग ऑफ रीजन में हरी गौड़ा, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी देख सकते हैं हरी गौड़ा और लॉन्ग ऑन में कार्तिक, वाइडिश मिड विकेट में गौरेश कांबड़ी, स्क्वायर लेग में अक्षय और मिड विकेट में खिलाड़ी गोटिया राणे। हल्के यहाँ पर देख सकते हैं स्वेसेट और आउटफील्ड काफी तेज है, गेंद सीमा रेखा के बाहर निकलती हुई 4 रन के लिए निकला। 25 रन स्कोरबोर्ड पर, 25 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 25 धावा, एक गड़े बाद 25 धावा और 25 रन बंद रहे बल्लेबाजी कर। 65 का टारगेट है, लंबा सफर तय करना है। चौके के साथ 40 रन से दूर है मुकाबला होडोडा क्रिकेट टीम से। पहला मुकाबला अरवली और अरवली क्रिकेट टीम जीत चुके हैं और अरवली क्रिकेट टीम की बात की जाए तो अच्छी फील्डिंग और सभी का अच्छा योगदान। विघ्नेश अंदुरलेकर पहले मैच के मैन ऑफ द मैच बने और दूसरा मुकाबला देख रहे जो दर्शक अपने घर बैठकर यूट्यूब से इस क्रिकेट का आनंद ले रहे उस सभी का हम तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं। चले बॉलिंग मार्ग पर अक्षय राणे, लंबा रन, अब उसके बाद तेज रफ्तार से गेंदबाजी में यहाँ पर डीप कॉर्नर रीजन से शतरक्ष गेंद को फील्ड करते कार्तिक लोहार, फील्ड करते थ्रो करते, एक अच्छा सब कुछ अच्छा निकल चुका। एक लंबी दौड़ लगे दोनों के बीच, विशाल नाइक उनके साथ विनय पावणोजी फील्ड करते, तब तक दूसरा रन भी पूरा किया। विनय पावणोजी के खाते में 2 रन और टीम का टोटल स्कोर आगे निकलता हुआ 65 रन का टारगेट चेस करते हुए 27 रन स्कोरबोर्ड पर व्यक्तिगत खुद 17 रन की योग पर खेल रहे, उसमें एक अच्छी बल्लेबाजी, 3 चौके शामिल बल्लेबाजी में। वो बल्लेबाज विनय पावणोजी स्ट्राइक पर, फुल टॉस बनाकर खेलना, यहाँ पर वाइडिश लॉन्ग में खिलाड़ी मौजूद कार्तिक लोहार और एक विकेट, दूसरा विकेट निकलता हुआ। थोड़ी सी यहाँ पर देख सकते हैं निमंत्रण जरूर दिया था बल्लेबाज के लिए, शादी में इन्विटेशन कार्ड देके बुलाया जाता है, लेकिन क्रिकेट की परिभाषा में आंखों इशारा किया और विकेट नंबर दूसरा विनय पावणोजी का लौटना। और बल्लेबाजी में और एक बेहतरीन खिलाड़ी सिंधुदुर्ग स्तर के बाहुबली मिस्टर दासी नाइक मैदान पर। सत्ताईस रन स्कोरबोर्ड पर और 2 विकेटों के नुकसान पर सिंधुदुर्ग स्तर के और एक महान खिलाड़ी, बहुत सा अनुभव, ढेर सारी क्रिकेट की जहां कहानी जुड़ चुके ओ सिंधुदुर्ग के बाहुबली दासी नाइक मैदान पर। क्षमता है बड़े शॉट खेलने की, लेकिन इस सिचुएशन में थोड़ा सा संयम दिखाना होगा दासी नाइक को। और बॉलिंग मार्ग पर कमेंट्री बॉक्स के सामने से 10-12 कदमों का रनअप लेके राइट हैंड और 2 विकेट अक्षय राणे। जाने दे विकेट कीपर के ग्लास्तान में थोड़ा सा दूर थी गेंद और ऑफिशियल्स का इशारा हमारी तरफ बनता हुआ वाइट बॉल का। विकेट के कीपर जहां पर ग्लेन फर्नांडिस गेंद को फील्ड करते, वाइट बॉल का इशारा आता हुआ और वाइट बॉल के साथ और एक रन खाते में जुड़ता हुआ 28 रन स्कोरबोर्ड पर, 28 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स, 65 का टारगेट है। और अक्षय राणे बॉलिंग मार्ग पर फुल टॉस गेंद और उसका फायदा मिला, मिड विकेट बाउंड्री के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए।
छक्के के साथ अपना व्यक्तिगत खाते की शुरुआत और टोटल स्कोर आगे निकला 34 रन स्कोरबोर्ड पर। 4 गेंदों का खेल समाप्त हुआ, 34 रन स्कोरबोर्ड पर, 65 का टारगेट है और इरादे अपने स्पष्ट किया है दासी नाइक ने। शुरुआत की ओवर में एक अच्छी गेंदबाजी हुई थी अक्षय राणे की, लेकिन आते आते छक्के के साथ स्वागत किया अक्षय राणे का। शॉर्ट ऑफ बॉल के यहाँ पर सीधे बल्ले से बैक टू द बॉल और लॉन्ग ऑफ से बीच लैला मजनू के मिलन, और जब तक गेंद को गोटे राणे फील्ड करते, अच्छी फील्डिंग यहाँ पर गोटे की, लगभग अपनी टीम के लिए 2 रन बचे, उसके पहले अक्षय राणे 2 रन बचे और एक महत्वपूर्ण यहाँ पर फील्डिंग लॉन्ग ऑफ रीजन में गोटे राणे अपने एक 100% हमेशा योगदान दे रहे। एक 2 रन बने और 2 रन के साथ स्कोर भी आगे निकला, कुल मिला के 36 रन स्कोरबोर्ड पर। अक्षय राणे फिर लंबा छक्का निकलता हुआ गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। छक्के के साथ स्कोर आगे निकला 42 रन स्कोरबोर्ड के ऊपर। जिस चर्चा कर रहे थे कमेंट्री बॉक्स में खिलाड़ी की, वो बल्लेबाजी में अपना दिखा दिया, जहां पर 2 बड़े शॉट, 2 छक्के और छक्के के साथ स्कोर आगे निकला 42 रन स्कोरबोर्ड पर। आने वाली 18 गेंदें अभी तक बच चुकी है और मुकाबला जीतने के लिए 23 रन की जरूरत, 65 का टारगेट है और आने वाली 18 गेंदे मैच जीतने के लिए 23 रन। 18 चेंडू 23 धावा सामन्याचं समीकरण। 3 षटकं संपली आणि 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस 2 गड्याच्या मोबदल्यात धावफलक 42 धावा धावफलकावर। आने वाले 18 गेंदे बच चुके, 18 गेंदे 23 रन, ये मैच का समीकरण। और फिर से एक बार बॉलिंग में परिवर्तन, और फिरके के राजा, फिरके के जादूमय गेंदबाज ग्लेन फर्नांडिस व्यक्तिगत खुद का पहला, टीम की ओर से महत्वपूर्ण 4था ओवर लेके 18 गेंदे 23 रन, ये मैच का समीकरण। और कमेंट्री बॉक्स के सामने से राइट हैम और 2 विकेट बॉलिंग मार्क पर विशाल नाइक सामना करेंगे नॉन स्ट्राइक पर दासी नाइक, 2 बड़े छक्के के साथ बल्लेबाजी। हल्के सेकंड को टैप किया, यहाँ पर सीधे बल्ले से अच्छा मैदान है। कार्तिक लोहार यहाँ पर वाइडिश लॉन्ग से गेंद को फील्ड करते हैं, खराब थ्रो और बैकअप जितेंद्र नाकोजी का, गेंद को फील्ड करते आसानी के साथ और एक सिंगल बना। विशाल के खाते में 1 रन और टीम के खाते में 1 रन, यानी कि और 22 रन मुकाबला जीतने के लिए चाहिए बांदेश्वर बांदा होड़ा क्रिकेट टीम के लिए। महत्वपूर्ण पहला आज का दिन और आज के दिन का दूसरा मुकाबला पीके स्पोर्ट रेडी बनाम बांदेश्वर बांदा होड़ा के बीच। इस मैच के बाद 15 मिनट का रेस्ट रहेगा, ये आपके लिए चेतावनी। ओके, यानंतर या सामन्यानंतर 15 मिनिटाची विश्रांती असेल आणि 15 मिनिटाच्या विश्रांतीनंतर विनर मध्ये सामना असेल। पहिला सामना जो आरवली क्रिकेट संघ जिंकलाय आणि या सामन्यात जो विजेता असेल तो आरवली क्रिकेट संघासमोर खेळेल। फुल टॉस गेंद हल्के से इनको टैप किया, जब तक इनको खराब क्रिकेट यहाँ पर, जब तक ये फील्ड करते लॉन्ग ऑन से कार्तिक लोहार और आसानी के साथ और 1 रन खाते में जुड़ता हुआ। थोड़ी सी गलती यहाँ पर गौरेश कामलेर, आप भी बता रहे, थोड़ी सी गलती आपसे हुई और अच्छा यहाँ पर बैकअप किया कार्तिक लोहार ने। 2 रन के साथ स्कोर भी आगे निकला। विराटचा 45 रन स्कोरबोर्ड पर, 65 का टारगेट है। 20 रन और मुकाबला जीतने के लिए दासी नाइक के बीच में 2 बड़े शॉट और मैच करीब बन रहा है मेरे ख्याल से। 16 गेंदे और 20 रन मुकाबला जीतने के लिए। सोलह गेंदे अभी तक बच चुके और 16 गेंदे मैच जीतने के लिए 20 रन का समीकरण। हल्के सेकंड को खिला, सही हम दिखा दासी नाइक यहाँ पर शॉर्ट रन कवर पॉइंट बाउंड्री की तरफ गेंद
चल चुके हैं जब तक इनको फील्ड करते और दूसरा रन भी पूरा किया। दोनों भी अच्छी तालमेल और तालमेल के साथ अच्छी रनिंग बिटवीन द विकेट विशाल नाइक और उनके साथ दाजी नाइक की। 1-2 रन बनाए, 2 रन के साथ स्कोर भी आगे निकला। 18 रन और मुकाबला जीतने के लिए ग्लेन फर्नांडिस अच्छी गेंदबाजी, बड़े शॉट जरूर लग चुके अक्षय राणे के विरुद्ध दाजी नाइक ने 2 बल्लेबाजी करते हुए और फिर से एक बार बॉलिंग मार्क पर हल्का सेकंड को टैप किया, यहाँ पर शॉट स्क्वायर लेग सेकंड को फील्ड करते, स्क्वायर लेग बाउंड्री मिड विकेट में रितेश गवंडी फील्ड करते और 1 रन खाते दासी नाइक के रूप में और टीम का टोटल स्कोर आगे निकला और 17 रन की जरूरत होगी मुकाबला जीतने के लिए आने वाले समय में। 65 का टारगेट और स्कोर रुक चुका है 48 रन स्कोर बोर्ड पर। 65 का टारगेट है। अक्षय राणे की एक अच्छी बल्लेबाजी, लेकिन उनके ही विरुद्ध 2 बड़े शॉट निकले थे दाजी नाइक के। ग्लेन फर्नांडिस एक अच्छी फील्डिंग का नजारा देख सकते हैं। जितेंद्र नागुजी, गौरेश कांबड़ी, हरि गौड़ा, गोटे राणे, गजा सूर्या जी और बहुत से अनुभवी खिलाड़ी है इस पीके स्पोर्ट क्रिकेट टीम में। 17 रन और मुकाबला जीतने के लिए चाहिए और बॉलिंग मार्ग पर ग्लेन फर्नांडिस स्विच हिट करने की कोशिश, सीधे बल्ले से रन बन रहे विशाल और थोड़ी सी गलती करना था। यहाँ पर दाजी नाइक भी बता रहे सीधे बल्ले से रन बन रहे, तो एक शॉट खेलने की कोशिश विशाल नाइक की और बिंदी गेंद डॉट गेंद आती हुई। विराज कमेंट्री बॉक्स में स्कोरिंग की अधिक जानकारी देने के लिए साथ विराज सारंग। फिर से एक बार शॉर्ट टर्म पुल किया, यहाँ पर डीप स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, गेंद लगभग सीमा रेखा के बाहर निकल रही है 6 रन के लिए। चौवन रन स्कोर बोर्ड पर मैच देख सकते। 4 ओवर का खेल समाप्त हुआ। आखिरी गेंद के ऊपर एक बड़ा शॉट और 54 रन स्कोर बोर्ड के ऊपर आने वाली अभी तक 12 गेंदे बच चुके हैं। 65 का टारगेट, 12 गेंदे और 11 रन मुकाबला जीतने के लिए। 12 चेंडू आणि 11 धावा सामन्याचं समीकरण। स्पर्धेच्या निमित्तानं होडाडो गावचा खेळाडू काही दुखापतीनं या ठिकाणी या स्पर्धेत खेळत नाही, परंतु या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आमचा मित्र सुजित सावळ या स्पर्धेचा आनंद घेतोय। सुजित खरोखरच खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो। आणि स्पर्धा आपण पाहतोय सिद्धेश परब मित्रमंडळ शिवसेना आयोजित एक गाव एक संघ अशा धर्तीवरची ही क्रिकेट स्पर्धा आणि जे जे प्रेक्षक वर्ग इथं पोहोचलेत त्यांचे आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। 12 गेंदे बच चुके और 11 रन का मैच है। समीकरण यहाँ पर आते आते यहाँ पर और पिट डिलीवरी, यहाँ पर मिड विकेट काउकर में खिलाड़ी मौजूद। हरि गौड़ा ने गेंद को फील्ड किया और एक विकेट, लॉलीपॉप जैसा कैच जरूर हरि गौड़ा ने और विकेट नंबर 3 और मैच का समीकरण 11 गेंदे और 11 रन। अकरा चेंडू आणि 11 धावा सामन्याचं समीकरण। अकरा चेंडू आणि 11 धावा सामन्याचं समीकरण। दासी नाइक का एन मौके के ऊपर वह शॉट अच्छा था, लेकिन शॉट में तो कोई खराबी नहीं थी, लेकिन गेंद पहुंच नहीं सकी। अच्छा गेंद को गैदर किया हरि गौड़ा ने और विदुल पावड़ोजी लंबे कद के खिलाड़ी है, एक तो कैच इस मुकाबले में ले चुके। अच्छा कैच को गैदर किया था स्क्वायर लेग रीजन में। अब गेंदबाज बॉलिंग मार्ग पर गौरेश कांबड़ी, जो गौरेश कांबड़ी ने पहला स्पेल जहां पर डाला था 2 चौके 8-9 रन खर्च किए थे पहले स्पेल में गौरेश कांबड़ी ने और चौथे के स्पेल की शुरुआत 5वें स्पेल की यहाँ पर शुरुआत कर रहे। एक तो विकेट निकल चुका है दाजी नाइक का। आते आते शुरुआत की पहली गेंद के ऊपर और पिट डिलीवरी वाइडिश लॉन्ग ऑन रीजन में, गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। शुरुआत की पहली गेंद के ऊपर स्वागत किया गौरेश का और छक्के के साथ स्कोर विराज आगे निकल चुका है। 60 रन स्कोर बोर्ड पर। पाडगावकर काका आपण या स्पर्धेचा आनंद लुटतायत आणि होडवडा गावातनं दूरवरचा प्रवास करून इथं आलायत। आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मान्यवर कक्षेत या।
आते आते हल्का सा गेंद को टैप किया स्क्वायर लेग रीजन से, गेंद को फील्ड करते, थ्रो करते और एक सिंगल खाते में जुड़ता हुआ 1 रन और मिला। विदुल ने अपने इरादे स्पष्ट कर चुके हैं, जहां पर दाजी नाइक की बल्लेबाजी और उसके बाद विदुल का एक लंबा छक्का, विशाल का एक बड़ा शॉट और सब कुछ हडौड़ा क्रिकेट टीम बांदेश्वर बांदा और 4 रन की जरूरत मुकाबला जीतने के लिए। 9 गेंदे 4 रन ये मैच का समीकरण। स्कोरिंग की अधिक जानकारी देने के लिए मेरे साथ विराज सारंग और कमेंट्री बॉक्स में एक बेहतरीन मराठी हिंदी का आवाज मिस्टर सर नाइक। फुल टॉस बनाकर गेंद को खिलाड़ी बैक स्कोर में खिलाड़ी मौजूद है। जब तक गेंद को रितेश गवंडी फील्ड करते, 1 रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे और दूसरा रन भी आसानी के साथ पूरा किया। दोनों बल्लेबाज की बात की जाए तो तारीफ करने, तीसरा रन भी थोड़ी सी गलती और ओवर थ्रो और उसका खामियाजा जरूर भुगतना। मैच अब पूरी तरह से जहां पर देख सकते हैं, चौथा रन बना इस गेंद के ऊपर और आसानी के साथ 4 रन इस गेंद के ऊपर विराज। तो 4 रन के साथ मैच समाप्त हुआ और मैच की बात की जाए तो इस प्रतियोगिता की पहली जीत हासिल करते हुए हडौड़ा क्रिकेट टीम बांदेश्वर बांदा और आने वाला मैच सौरभ रहेगा आरवलीश्वर आरवली विपक्ष बांदेश्वर बांदा हडौड़ा। 15 मिनिटाचा विश्रांती असेल या सामन्यानंतर आणि या सामन्यानंतर लगेचच आपण सामना पाहूया। आरवलीश्वर आरवली विपक्ष बांदेश्वर बांदा होडावडा या 2 संघादरम्यान। तुझी गाडी का